एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे जाऊन भारतातील शिक्षण क्षेत्रात असा इतिहास घडवेल याची कल्पना त्या काळात कुणीच केली नव्हती. आज त्यांच्या नावाने देशभरात शेकडो शिक्षण संस्था, विद्यापीठे, रुग्णालये आणि क्रीडा संकुले उभी आहेत. ते 3 राज्याचे राज्यपालही झाले. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिक्षण महर्षी पद्मश्री डी.वाय. पाटील यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन किंवा अजून कोणतीही भाषा शिकायची असेल तर आजच्या व्हिडिओचा स्पॉन्सर डुओलिंगो नक्की ट्राय करा. लिंक बायोमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. बालपण ग्रामीण वातावरणात गेलं. त्या काळात गावामध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधा अत्यंत मर्यादित होत्या. आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागत होतं. याच वास्तव्याने त्यांच्या विचारावर खोल परिणाम केला. शिक्षण हेच समाज बदलण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे, हा विचार त्यांनी लवकरात लवकर स्वीकारला. सामाजिक कार्यातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते कोल्हापूरचे महापौर झाले. त्यानंतर 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी राष्ट्रीय पातळीवरही जबाबदाऱ्या सांभाळल्या. मात्र त्यांची खरी ओळख राजकारणी म्हणून नव्हे तर शिक्षणासाठी आयुष्य वाहिलेल्या व्यक्ती म्हणून निर्माण झाली. शिक्षण क्षेत्रात त्यांचा मोठे निर्णय आहेत. 1980च्या दशकात महाराष्ट्रात खाजगी क्षेत्रात उच्च शिक्षण संस्थांची उभारणी सुरू झाली. याच काळात डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डी.वाय. पाटील प्रतिष्ठानची स्थापना केली आणि नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच इतर ठिकाणी शैक्षणिक संस्थांचा विस्तार सुरू केला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंतवैद्यकीय, नर्सिंग, व्यवस्थापन, कृषी, जैवतंत्रज्ञान, फार्मसी अशा अनेक शाखांमध्ये त्यांनी संस्था उभारल्या. आज त्यांच्या समूहाअंतर्गत शेकडो शैक्षणिक संस्था आणि अनेक विद्यापीठे कार्यरत आहेत. लाखो विद्यार्थी या संस्थांमधून शिक्षण घेऊन भारतसह जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणाबरोबर आरोग्य आणि क्रीडा. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी केवळ शिक्षणापुरतं काम मर्यादित ठेवलं नाही. आधुनिक रुग्णालयांची उभारणी, संशोधनाला चालना आणि क्रीडा क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नवी मुंबईतील डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियम हे भारतातील सर्वात महत्त्वाचं क्रिकेट आणि क्रीडा मैदानांसाठी मानलं जातं. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. यानंतर त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली. शिक्षण आणि सामाजिक जीवन या दोन्ही क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आणि 4 ऑगस्ट 2026 रोजी दीर्घ आजारानंतर कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी डी.वाय. पाटील यांचं निधन झालं. ते 90 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीसह विविध पक्षांचे नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि देशातील लाखो विद्यार्थ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी फक्त महाविद्यालये उभी केली नाही तर लाखो विद्यार्थ्यांसाठी संधीची दारं खुली केली. त्यांनी उभारलेल्या संस्था आजही हजारो डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, शिक्षक आणि विविध क्षेत्रात तज्ज्ञ घडवत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात दीर्घकालीन बदल घडवून आणणाऱ्या या शिक्षण महर्षींना भावपूर्ण श्रद्धांजली.